महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तोतया GST अधिकारी बनून पोलिसच टाकत होते डाका, महिलेसह तिघे पोलिसांच्या जाळ्यात। तोतया GST अधिकारी असल्याचे भासवून पटियालाच्या एका व्यापाऱ्याला मुंबई आग्रा महामार्गावर गंडा घालण्यात आला होता। मात्र व्यापाऱ्याने हिम्मत दाखवून आझाद नगर पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर भलतेच प्रकरण चव्हाट्यावर आले। व्यापाऱ्याला लुटणारे कोणी दुसरे तिसरे नव्हते तर चक्क पोलीसच निघाले। या नाजूक घटनेचा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोक्षमोक्ष लावण्याचे धाडस दाखवले। परिणामी निजामपूर येथील तैनात भ्रष्ट ASI बिपिन पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचा कर्मचारी इम्रान शेख आणि नाशिक येथील महिला पोलीस अधिकारी बिपिन पाटील यांची बहीण स्वाती पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पटियाला येथील व्यापारी कश्मीर सिंग हजारा सिंग बाजवा यांच्या मालाचा मालट्रक PB 11 CZ 0756 हा महामार्गावर अडविण्यात आला होता। तेव्हा लाल दिव्याच्या टाटा सुमोतून आलेल्या तोतया GST अधिकाऱ्यांनी गाडीतील मालाच्या पावत्यांमध्ये फॉर्मचे नाव चुकले आहे, त्यापोटी 12,96,000च्या दंडाची मागणी केली होती। अखेरीस तडजोडी अंती 1,30,000 रुपये देण्याचे ठरले होते। ही रक्कम गुगल पे वरून बिपिन पाटील याची नाशिक येथील त्याची बहीण स्वाती रोशन पाटील हिच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती। गोपनीयता राहावी म्हणून सर्व संभाषण व्हॉट्सअपद्वारे करण्यात आले होते। या प्रकरणी सरदार बाजवा यांनी 4 जानेवारी रोजी आझाद नगर पोलिसात फिर्याद दिली होती। त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटनेचा सखोल तपास करण्याची जबाबदारी पोलीस उपविभागीय अधीक्षक S ऋषिकेश रेड्डी, PI बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली होती। त्यानंतर तपासासाठी विशेष पथक गठीत झाले। या पथकाने संशयितांचे कॉल डिटेल्स धुंडाळले। अखेर तिघांपर्यंत पोहोचण्यात आझाद नगर पोलिसांना यश आले आहे। बिपिन पाटील हा सध्या निजामपूर पोलिसात ASI पदावर कार्यरत आहे। त्याच्याकडे निजामपूर पोलीस ठाण्याचे शासकीय वाहन असून तो त्याच वाहनाद्वारे साथीदारांसह महामार्गावर GST अधिकारी बनून लुटमार करत होता। पोलीस तपासात आतापर्यंत त्याने 71,33,984 रुपयांचा लूट केल्याचे समोर आले आहे। मात्र हा आकडा कोट्यवधींच्या घरात असण्याचा अंदाज आहे। शिवाय यात बडे मासेही अडकण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। वसुली अजून करण्यात आलेली नाही। साधारणतः 71 लाखाचा आत्तापर्यंत त्यांनी पैसे घेतले असं तपासात निष्पन्न होत आहे। आरोपींना काल रात्रीच अटक झाली आहे। त्यांचं इंट्रोगेशन अजून चालू आहे। हळूहळू आपल्याला तपासामध्ये प्रगती कळेल। मी सांगितलं ना, ते आम्ही स्वतः GST अधिकारी आहोत असे ते सांगायचे आणि लोकांकडनं, ड्रायव्हरकडनं, चालकाकडनं त्यांची बिल्टी चेक करून ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील करत होते।